होय. मनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाची शब्द आणि त्याची कार्ये दृष्ट बनतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कोणत्याही कर्माचे कारण आहे. अकुशल कर्माचे उद्भवलेली दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात, त्याप्रमाणे दृष्ट कर्मे त्यांचा पाठपुरावा करत असतात. मन हेच सर्वांचे स्वामी आहे. मन हेच सर्वांचे मूळ आहे. मन हे कर्म करण्यापूर्वी त्यांची योजना तयार करते. भगवान बुद्ध असे म्हणतात की तुम्हाला आपले मन निर्मल करायचे असेल तर निश्चय करायला पाहिजे की जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी आपण हानिकारक कृत्य करणार नाही. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी आपण हत्या करायचा नाही. जरी दुसरे लोक चोरी करत असले तरी आपण चोरी करणार नाही. जरी दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करत असले, जोरजोराने बडबडत असले तरी आपण तसं वागायचं नाही. जरी दुसरे लोक लोभी असले तरी आपण लोभ धरायचा नाही. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी आपण द्वेष करणार नाही. जरी दुसरे लोक सत्यविषयी आणि मुक्तीविषयी चुकत असले तर आपण सत्य आणि मुक्ती या दोन्ही मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक गर्विष्ठ आणि उद्धट असले तरी आपण मात्र विनम्र स्वभावाचे असायला पाहिजे. विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव या दोषांनी युक्त असेल तर आपण मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी घ्यायला पाहिजे. चेतना शक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्म यांची गोष्टच काय तर संपूर्ण विज्ञान सुद्धा चेतनेमुळेच प्रभावित होते. भगवान बुद्धांच्या मतानुसार हाच धम्माचा उद्देश होय. धम्म हा तेव्हा सदधम्म असतो तेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. ज्ञान मिळवण्याचा मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो सर्वांना मोकळा केला पाहिजे असे भगवान बुद्ध म्हणत असे. याच विचारानुसार सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वतंत्र झाल्यानंतर आजही आपल्या देशात स्त्री शिक्षणाची हेळसांड सुरू होती. आपल्या समाजाच्या